भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथं संत बाळूमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रा काळात सुमारे 10 लाख भाविकांनी बाळूमामांच्या दर्शनासाठी हजेरी लावली। त्यापैकी सुमारे 7 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सद्गुरू संत बाळूमामा यांची भंडारा यात्रा आदमापूरमध्ये पार पडली। या यात्रेसाठी सुमारे 10 लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती। त्यापैकी सुमारे 7 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविकांसाठी पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा तसंच महाप्रसाद वितरणाचं योग्य नियोजन केलं होतं। स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी भाविकांना सोयी सुविधा पुरवल्या। महाप्रसादासाठी सुमारे 5 टन खीर, 9 टन तांदूळ आणि 2 टन भाजी बनवली होती। या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि विश्वस्त दिलीप पाटील यांनी दिली। आतापर्यंत 10 लाख भाविक येतील असा एक अंदाज आहे आणि आम्ही 7 लाख लोकांचं महाप्रसादाचं नियोजन देवस्थानतर्फे आम्ही केलेलं आहे। तसेच 5 लाख टन खिरीचं नियोजन आणि 9 टन तांदूळ असं नियोजन आम्ही केलेलं आहे भाविकांच्या महाप्रसादाचं नियोजन। साधारणतः या ठिकाणी 10 लाख लोक बाळूमामांच्या दर्शनासाठी येतील अशी अपेक्षित होती। त्याचप्रमाणे या ठिकाणी 7 लाख लोकांच्या महाप्रसादाचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। त्याच पद्धतीनं आता या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। कालपासून या ठिकाणी यात्रा अत्यंत सुरळीत व चांगल्या पद्धतीनं लोकांनी सहकार्य केल्यामुळे यात्रा सुरळीत पार पडत आहे। सर्वांचं या ठिकाणी आपल्याला सहकार्य लागलेलं आहे। महाप्रसादानंतर बाळूमामाच्या नावानं चांगबलाच्या जयघोषात विविध राज्यातून आलेल्या भाविकांनी परतीचा मार्ग धरला। त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर उसळलेली गर्दी संध्याकाळनंतर हळूहळू कमी होऊ लागली। यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी मंदिर प्रशासन, ग्रामस्थ, स्वयंसेवक, पोलीस आणि विविध शासकीय विभागांनी संयुक्तपणे मेहनत घेतली।